आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनु सुस्वागतम. श्री दत्त मंडळ गावंदरवाडी घाटिवळे या मंडळाच्या गौरवशाली सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त श्री दत्त मंडळ परिवाराला अनंत हार्दिक शुभेच्छा आणि सर्व हितचिंतकांचे मनस्वी आभार. अखंड विश्वाला विद्वत्ता, शौर्य, स्वाभिमानाबरोबर मानवतेचा शाश्वत मार्ग दाखविणाऱ्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजांच्या शौर्याने व पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री विठू माऊलीच्या कृपेने संत व विद्वानांच्या पुण्याईच्या परिमलाने दरवळलेल्या श्री परशुरामांच्या पावन कोकण भूमीतील सह्याद्रीच्या काळजात वसलेल्या रत्नागिरीतील निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व श्री सांब धनीन मातेच्या छत्रछायेतील घाटिवळे गावाच्या त्रिकालदर्शी श्री दत्तात्रय स्वामी या पूर्ण अवतारी दैवतेच्या कृपेने निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावंदरवाडी या मानाच्या वाडीच्या मंडळाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली. या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेण्याचा निवेदकाच्या नजरेतून हा प्रामाणिक प्रयत्न. इतिहासामध्ये मागे वळून पाहू जरा, वाडीच्या आद्य पुरुषांना दिवंगतांना लवणी करू मुजला. खरं तर सर्वांना ओढ लावण्याचा स्थायी भाव असलेला मातीच्या पावनभूमीचा संदर्भ शेकडो वर्ष आधीच्या इतिहासामध्येही सापडतो. जेव्हा वाडीच्या आद्य पुरुषाने आपले पहिले पाऊल या भूमीत ठेवले व आदिवास निर्माण केला, तेव्हा संघर्षाचा वैकोप्याचा वसा पुढील पिढ्यांना दिला. पुढे वाडीचे अस्तित्व अधोरेखित करण्याच्या हेतूने गावंदरवाडी हे एकमेव अद्वितीय गावाचे प्रथम स्थान म्हणून नामकरण करण्यात आले. कालांतराने काही पूर्वजांनी नोकरी व्यवसाय निमित्त शहराची वाट धरली, पण नाळ मात्र गावाशी जोडून ठेवली. तर काहींनी इथेच राहून आपले पारंपरिक शेतीचे व्यवसाय हेच जगण्याचे साधन बनविले. आपले भौगोलिक व सांस्कृतिक अस्तित्व कायम ठेवून सर्वांनी संघर्षातून निसर्गाच्या मदतीने आपल्या संस्कृतीचे व भूमीचे जतन करून संवर्धन केले व सामाजिक एकोपा वाढीला लावण्याच्या हेतूने सणांना व्यापक रूप देऊन संघटितपणे पारंपरिक कला जोपासण्यापासून मार्गक्रम चालू ठेवले. पुढे तब्बल 50 वर्षापूर्वी त्यावेळेच्या सामाजिक अपरिहार्यतेमुळे आपल्या वाडीतील दिवंगत व हयात पूर्वजांनी आपल्या येणाऱ्या पुढील पिढ्यांना संघटनरूपी एकोप्यात बांधण्याचा प्रामाणिक हेतूने संघटना स्थापनेचा एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आणि उजाडला तो सोनेरी दिवस. दिनांक 9 मार्च 1975 या शुभदिनी वाडीच्या मंडळाचे नामकरण करण्यात आले श्री दत्त मंडळ गावंदरवाडी. नावही किती समर्पक, पूर्ण अवताराचे, विश्वाची उत्पत्ती करणारा, विश्वाचे पालन करणारा व विश्वाचा पसारा आवरणारा हे तिन्ही आराध्य ज्याच्या ठाई आहेत ते त्रिकालदर्शी श्री दत्तात्रय स्वामी. या गुरुदत्तांचा साक्षात वास असलेला औदुंबर हा वृक्ष वाडीतील सर्व घरांसमोर आजही मंडळाचे नाव समर्पक असल्याचे शीतल सावली देत प्राणवायू बनून उभा आहे. हाही एक विलक्षण योगच. मंडळाच्या स्थापनेनंतर वाडीची ओळख असलेले सुस्वर भजन नव्याने स्थापन करून कालानुरूपात बदल करून टाळ चिपळ्यांच्या मृदुंगावर सुरू झालेला हा सुरांचा भक्तिमय प्रवास पंचकृषीमध्ये सगळ्यात आधी हार्मोनियमवर भजन करणाऱ्या भजन मंडळाच्या क्रमवारीत अग्रस्थान पटवण्यापर्यंत नेण्याचे श्रेय वाडीतील संगीत क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्वांना जाते. वाडीत जन्माला येणारे बालकही आज टाळ मृदुंगाच्या नादावर ताल धरते व हा वारसा पुढे घेऊन जाण्याची ग्वाही देते. तसेच मंडळाच्या स्थापनेनंतर कार्यक्षम सदस्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मंडळाने चालू केलेल्या वार्षिक सार्वजनिक पूजेप्रित्यर्थ कला क्रीडांशी निगडीत कार्यक्रमांचे प्रतिवर्षी खूप छान आयोजन करून स्थानिक व शहरातील सदस्यांच्या संगनमताने हा गौरवशाली वारसा वर्षानुवर्षे भव्य दिव्य करून श्री दत्त मंडळ परिवाराला एका धाग्यात बांधून ठेवण्याचे व मंडळाचे स्थान सामाजिक क्षेत्रात अधोरेखित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. या समारंभासाठी प्रतिवर्षी आपल्या पारंपरिक कलांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नामांकित नमनाचे आयोजन हा या मंडळाच्या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग झाला. तर कधी भजन, पडद्यावरतील सिनेमा, क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन, लहान थोरांचे कार्यक्रम या सगळ्यांची रेलचेल चालू झाली. पूजेच्या या वार्षिक कार्यक्रमाची सुरुवात वाडी मालक, ग्रामदैवत व पूर्वजांचे स्मरण करून करताना एक कृतज्ञतेचा भाव आजही प्रत्येक सदस्याच्या मनात असतो. आधी प्रतिवर्षी मे महिन्यामध्ये होणारा हा सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने व सर्व सदस्यांना उपस्थित राहता यावे म्हणून सर्वानुमते होळी या सणामध्ये साजरा करण्याचे ठरविण्यात आले व तो खूप चांगल्या पद्धतीने अविरहित चालू आहे आणि नवतरुणांच्या उत्साही सहभागाने यापुढे निरंतर चालू राहील यात शंका नाही.
कालांतराने या कार्यक्रमाला अधिक व्यापक रूप देण्याचे काम मंडळाच्या माता भगिनींच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या हळदी कुंकू या कार्यक्रमाने साधता आले व ते वर्षानुवर्ष नवीन रूपात चालूच आहे. या अनुषंगाने मंडळातील स्त्री शक्तीच्या संघटित रूपाचे दर्शन होते. यासाठी मंडळातील माता भगिनी व सर्व सदस्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. होलिकोत्सवाशी निगडीत वाडीतील होळीचा होम ही परंपरागत आलेली प्रतिष्ठेची प्रथा दत्त मंडळ परिवाराने आजतागायत जपली आहे. नागपंचमीपासून ते शेवटच्या होमापर्यंतचे नियोजन स्थानिक सदस्यांच्या पुढाकाराने वर्षानुवर्षे चालू आहे. या परंपरेतील होमामुळे व घातलेल्या साकड्यांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन गावापासून परदेशापर्यंत असलेल्या दत्त मंडळातील सदस्यांची इडापिडा टळतात अशी श्रद्धा आहे. तसेच मंडळातील सदस्यांच्या नियोजनाचा आणखीन एक भाग म्हणजे दरवर्षी वाडीत होणारे ग्रामदैवतेच्या पालखीचे आगमन आणि पालखी नृत्यापासून सहानेपर्यंतचा नियोजनबद्ध मिरवणुकी होय. दत्त मंडळ परिवाराच्या सदस्यांचा हिरिरीने सहभाग असलेला अजून एक वार्षिक सण म्हणजे गणेशोत्सव. हाच तो क्षण आहे जिथून ऊर्जा घेऊन आम्ही वर्षभर कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य ठेवतो. श्रींच्या मूर्ती ठरवण्यापासून ते श्रींचे आगमन, आरत्या, भजने, विसर्जन, मिरवणूक या प्रक्रियेद्वारे गाव व शहर, तरुण व ज्येष्ठ यांना जोडण्याचा प्रेमाच्या धाग्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी मंडळ तन मन धनाने कार्यरत असते. भजन आरत्यांच्या नियोजनातून नवीन पिढीला संघटित होऊन आंतरिक सुख हे आपल्या परिवाराबरोबरच परंपरांना जपतानाच मिळते याची खात्री पटते. टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकताना ज्या स्वर्ग सुखाची प्राप्ती होते त्यासाठी भाग्यच लागते. मंडळ परंपरांचा गौरवशाली वारसा जपत असताना सामाजिक बांधिलकीही जोपासते. त्यासाठी गावातील शालेय विद्यार्थी वया वाटप कार्यक्रमात सगळ्यात मोठे योगदान द्यायचे असो वा गावातील गंभीर आजारी व्यक्तींना अचानक उद्भवलेल्या आर्थिक अडचणीच्या वेळी भक्कमपणे उभे राहणे असो, मंडळातील कार्यकर्ते जबाबदारी घेऊन आपले योगदान देण्यात नेहमीच अग्रेसर असतात. वाडीतील नागरी सुविधांसाठी योग्य तो पाठपुरावा करून पाण्याच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी बोरवेलची निर्मिती असो वा ओढ्यावरील पूल असो, तसेच मंडळाच्या माध्यमातून वाडीतील सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या पथदिव्यांचा उपक्रम यशस्वीपणे राबवून पंचकृषीमध्ये आदर्श निर्माण करून मंडळाचे वेगळेपण मंडळाने सिद्ध केले आहे. नेहमीच नाविन्याचा ध्यास घेऊन जुन्या गोष्टींना आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात परावर्तित करण्याच्या मंडळातील सदस्यांच्या चिकाटीमुळेच आधुनिक पद्धतीने लोखंडी पूजा मंडप, पूजा सजावट साहित्य, साऊंड सिस्टम, लाइटिंग, तोरणे, ढोल ताशे, जेवणाची सामुग्री, आधुनिक भजन साहित्य मंडळाच्या परिपूर्ण बनवणाऱ्या गोष्टी मंडळाच्या ताब्यात आहेत. आपण पाहत असलेला हा लेखाजोखा हा पण एक नवीन प्रयोगाचाच भाग आहे. मंडळाच्या गौरवशाली प्रवासात आमचे अनेक आधारस्तंभ व सहकारी अकाली आमची साथ सोडून स्वर्गस्थ झाले. या 16 क्षणी आम्हा दत्त मंडळ परिवाराला त्या सर्व दिवंगतांची उणीव कशी नाही भासणार. त्या सर्वांना श्रद्धांजली वाहताना एवढंच म्हणेन, पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी, पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी, सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी, सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी. आठवणी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली, आठवणी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली, कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली, कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली. मंडळाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा करत असताना एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे एका छोट्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर होऊन बहर येणे ही प्रक्रिया प्रदीर्घ काळाची असते. त्यासाठी अनेक मुळांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतलेले असते, अनेक अदृश्य हातांनी त्यांना शिंपलेले असते आणि या आधारावरतीच नवीन आधारवड खंबीरपणे उभे असतात दुसऱ्यांसाठी सावली पाहायला. शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो, शब्दाला शब्द घासला तर वाद होतो, शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो, शब्दात शब्द खुलला तर संवाद होतो आणि शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो आणि शब्दाने शब्द फुलला तर सुसंवाद होतो. निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा आणि आपण तयार करतो ती ओळख. ही ओळख निर्माण करून सुवर्ण महोत्सवी प्रवास करत असताना प्रत्येक दत्त मंडळ परिवाराचा सदस्य हा सत्कार मूर्तीच आहे. तसेच वाडी मालकाचा व ग्रामदेवतेचा सदैव दैवी आशीर्वाद या भूमीला असतो याची आम्हाला नेहमीच प्रचिती येते. तीच विलक्षण ऊर्जा घेऊन
ज्येष्ठ व पुढील पिढीचे शिलेदार आपल्या जबाबदाऱ्यांना न्याय देत भविष्यात मंडळाचा पूर्वजांकडून आलेला गौरवशाली वारसा प्रेम, एकोपा, दातृत्वाची भावना व सामाजिक बांधिलकी या धाग्यात विणून संघटनेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील याबद्दल शंका नाही. ही पवित्र भूमी माता आम्ही शतशत नमितो तिजला. ही पवित्र भूमी माता आम्ही शतशत नमितो तिजला. एक मागणे त्या नियंता, एक मागणे त्या नियंता, दे जन्म परतुनी याच भूमीला, दे जन्म परतुनी याच भूमीला. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंद वाटतोय. हे आमचं भाग्य आहे. काही 50 वर्ष पूर्ण झाली. सामधनींच्या चरणी लीन होऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी एवढं सांगू शकतो की दत्तमंडळ गावंदवाडीची पूजा आज त्या गोष्टीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 50 वर्षामध्ये सगळ्या माझ्या वाडीचे दत्तमंडळ गावंदवाडी हे नाव दिले, पण सगळ्या लोकांनी व्यवस्थित असं एक सहकार्य केलं आणि चांगल्या प्रकारे पूजा पार पाडली. मंडळाची स्थापन झाल्यानंतर गावंदरवाडी या गावंदरवाडीमध्ये सार्वजनिक श्री सत्यनारायणाची पूजेचा महाकार्यक्रम चालू करण्यात आला. वाडीतील काही मंडळी मुंबईमध्ये आहेत आणि ही सर्व मंडळी दरवर्षाला एकत्र येऊन आम्ही ह्या विषयाबद्दल, ह्या कार्यक्रमाबद्दल एकत्र येऊन ह्याचा विचार करत होतो, काय कसं बनवायचं ह्याची सर्व तयारी करत होतो आणि तयारी करून आम्ही सर्व मंडळी इथली गावी जात होतो. गावी गेल्यानंतर गावंदरवाडीतली सर्व ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमासाठी सर्व सहकार्य करत होते. महत्त्वाचं म्हणजे एक असायचं त्यावेळेला साधा भात आपण प्रतिवर्षीप्रमाणे आमचं कुठल्याही प्रकारचं कोणाला व्यत्यय न आणता जे सुरू केलं त्याच्यामध्ये एक प्रकारचं नमन खेळ कोकण साईडचे एक प्रसिद्ध आहेत, मग पवित्रातले. तर त्यांचा कार्यक्रम छान उत्कृष्टप्रमाणे कुठला होईल चांगल्या प्रकारचा असं आमची जरा चर्चा व्हायची आणि त्याच्यामध्ये जो त्यावेळेला संपर्कात जो आपल्या माफक ह्याच्यामध्ये परवडेल असा कार्यक्रम व्हायचा. पहिल्या पूजेला नमन ठेवले होतं 90 रुपये. तिथपासून आत्तापर्यंत गावंदरवाडीन आता 50 वर्षामध्ये 50 नमन झाली. तिथपासून आत्तापर्यंत झालं. नंतर भजनाचं पण तसंच सुरू झाल्यापासून कैलासवासी बबनभाई पण होते. नंतर दीपबाबांनी सुरुवात केली. तिथपासून आत्तापर्यंत चांगलं सहकार्य वाढ दिलं. सगळ्या मुलांना चालना मिळाली आणि आम्ही सगळे मिळून भजन वगैरे जिथं आमच्याकडे आपल्या वाडीत केलं, बाहेर केलं आणि तशी ही 50 वर्ष कधी निघून ह्या 50 वर्षामध्ये चांगल्या रीतीने सगळ्या मुलांनी साथ दिली. वर्गणी नॉमिनला 2 रुपयाचा असायची वर्गणी, सभासद करून घेतलेली त्यावेळेला. सुरुवातीला गावचे लोक आम्हीच जाऊन गावी सगळं मंडप घालणार, म्हणजे खड्डे खणण्यापासून आम्हीच सगळी कामं करायचे गावी. तेव्हा काही जास्त लोक तसे नव्हते, वयस्कर माणसं होती ना त्यावेळेला. डेकोरेशन पूजेचं असं एकच आपला चौरंगाचा फुलं लावणं, केळी, आणि ते केळीच्या कामाला नांदिवलीला जावं लागायचं आम्हाला. आपल्या गावात पण तसे मिळायचे नाही. तिकडून फुलं आणायचं आम्ही. तिकडून फुलं वगैरे आणून सकाळी जाऊन फुलं आणायची, संध्याकाळी तयारी करायची, संध्याकाळचीच पूजा असायची त्यावेळेला. पहिली पूजा आपली व्हायची ही साध्या पद्धतीत. अगोदर मंडप घालणे, साधा मंडप, त्याच्यावर चिवे वगैरे टाकून त्याच्यावर झाडाचा म्हणजे जांभळीची वगैरे असे टाळे टाकून हे करायचं आणि साधं शेत बांधायचं कपड्याचं. ते गावाला बांधल्यानंतर ना पूजा पण ती साध्या पद्धतीत. खाली सारवून साड्या बायका वगैरे करायच्या, डोकीन पाणी आणायचं विहिरीचं, विहीर आपल्या जवळ आहे ना तिथं. आणि प्रसाद द्यायला झाला तर वडाची पानं आणून ठेवायची. त्या पानावरून प्रत्येकाला प्रसाद द्यायचा. प्रत्येकाला बांधून द्यायला झाला तरी ते काय असे पिशव्या वगैरे नव्हत्या, त्या वडाच्या पानावरूनच द्यायचे पुरी बांधून. असं होतं ते. डोक्यावरनं जाऊन आम्ही विहिरीचं पाणी आणायची. सगळ्याला मळ्यातून सगळा पातेर असेल ते सगळं झाडू घेऊन झाडायची, पाणी आणायचं, सारवण करायचं, रांगोळ्या घालायच्या, फुलं वगैरे जमवायची. कोण बायका जमल्या नसल्या तर वाडीत जाऊन बोलवायच्या एक ठिकाणी आणि आम्ही करायची कामं सगळी एक ठिकाणी मिळून. नमनाची आठवण, नमन चांगली व्हायची तिथली वाटायची. पण नमन झाल्यानंतर, नमन संपल्यानंतर लोक घरी गेल्यानंतर आपली वाडीतली कलाकार जे नमन करायचे त्यांचे ते हसण्यासारखंच असायचं सगळं. भगवान बंधू वगैरे सगळं त्यांचीच कॉपी करून सगळ्यांना ऐकवायचे. ते मजा यायची त्यावेळेला. सकाळपर्यंत आम्ही जागरायचो. तेव्हा 6-6 वाजेपर्यंत नमन चालायचे ना, 5 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत. आता तर काय 2:30पर्यंत चालतात दुपारी, रात्रीपर्यंत. हां, मी 1968 मध्ये मुंबईला आलो. 1968 मध्ये मुंबईला आल्यानंतर माझ्या आधीची आमची वडीलधारी माणसं होती, त्या सगळ्यांकडून आम्ही एक असा विचार केला की आपल्या वाडीमध्ये एखादं मंडळ असावं, त्या मंडळाचं एक मंदिर असावं दत्ताचं. असं त्या हिशोबाने आम्ही काही प्रयत्न पण केले. पावती बुकं किंवा इतर काही गोष्टी आम्ही केल्या, पण कालांतराने ते आमचा
यशस्वी नाही झालं. हा जो आम्ही विचार केला होता तो मागे पडला. त्याच्यानं त्या कालावधीमध्ये आम्ही लाईटीचं किंवा इतर काही काही पुष्कळशा सुखसोयी नव्हत्या. त्या काळामध्ये आम्ही 2 नाटकं पण केली. एक घराबाहेर आचार्य अत्रे यांचं आणि 2 नंबर वाहतूक तुर्बांची दिंडी बालकोल्हाटकरचं. आणि त्या नाटकासाठी पण आम्हाला एक आमचे मित्र म्हणा किंवा आमचे गावचे स्नेहित आणि गंगाराम धोंडशेठ नार्वेकर याने पण आम्हाला पुष्कळसं सहकार्य केलं आणि ते आम्ही दोन्ही नाटकं यशस्वीरित्या पार पाडू शकलो. 1975 पूजा झाली, पण पूजेच्या वेळेला लाईटची सोय गावात नसल्यामुळे गॅस बत्ती लावायला लागायच्या आणि गॅस बत्ती काय कंटिन्यू चालायची नाही सतत. मध्ये मध्ये बंद पडले की भगवान चव्हाणांना परत तेच गॅस बत्ती पेटवणारे एकच होते फक्त. हा मारायचे परत जायचे. या एखादी बंद लाईट पडली की गॅस बत्ती संपली, कमी पॉवर झाली तर त्यांची जास्त धावपळ व्हायची आणि खेळांवरती पण तसा परिणाम व्हायचाच तसा. खेळ रात्रभर चालू झाले, चांगले होत किंवा कसे होत, पण त्यांची कॉमेंट्री सकाळी आम्हाला ऐकायला परत मिळायची. रिपीट शो आपल्या वाडीतलेच कलाकार करून दाखवायचे खेळ संपल्यानंतर आणि सगळे आम्ही बसायची मुलं सगळी त्यावेळेला. आणि आम्ही हे मंडळ ही पूजा इथपर्यंत आम्ही आज 50 वर्षापर्यंत हे कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडत आलो. आणि याच्यानंतर आम्ही आमच्या वेळेअभावी किंवा आमच्या काही अडचणीमुळे आम्ही नवीन कार्यकारी मंडळाच्या हातामध्ये हा व्यवहार दिला आणि त्यांनी यशस्वीरित्या पार पडला. याबद्दल मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो, आभारी आहे. आज खूपच मला आनंद होतोय की आज माझ्या गावंदरवाडी श्री दत्त मंडळाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या 50 वर्ष पूर्ण होताना सांगायचंच झालं तर 1975 आमचे जे पूर्वज, नावं घेण्यासाठी भरपूर लोक आहेत, पण काही दूरदृष्टी ठेवणारी लोक आणि त्यातून त्यांनी केलेला विचार स्पष्ट होता की आपल्या वाडीतील मुलांना एक चांगल्या प्रकारचं वळण लागावं. त्यातून त्यांनी बरंच काही शिकावं अशा तऱ्हेचे जे काही प्रयत्न केले आणि त्यातून ह्या दत्त मंडळाची स्थापना झाली. नावच घ्यायची झाली तर माझ्या आठवणीतले शांताराम तात्या, शांताराम कदम म्हणून त्यांचं नाव, पण त्यांना आम्ही सगळे तात्या म्हणत. त्याचबरोबर शापू कामेरकर, त्यांना आमचं टोपण नाव सगळं लहान मुलांचं असायचं बबनभाई. त्याचप्रमाणे बाळ चव्हाण, दत्तू कदम, धोंडूभाऊ, हरिदादा, अशा असंख्य म्हणजे त्या उमेदीतले सगळे मंडळी. अण्णा होते, श्रीअण्णा होते, त्याचबरोबर गोपाळदादा होते गावी. त्याचप्रमाणे बाबूनाना हे सुद्धा आवर्जून ज्या ज्या वेळेला त्यांना बोलवलं जायचं तेव्हा ते तिथे स्वतःहून हजर राहायचे. नावं कदाचित माझ्याकडून राहिली पण असतील, पण अशा असंख्य आमच्या पूर्वजांच्या संकल्पनेतलं हे मंडळ आणि त्या मंडळाला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. अभिमानाची गोष्ट आहे की अशा आमच्या पूर्वजांपासून प्रेरणा घेऊन आम्ही आज तो हे मंडळ असंच छानपैकी पुढपर्यंत आणलं आहे. आणि आज माझ्या वाडीतील सर्व बंधू भगिनींना एकत्र ठेवण्याचं काम माझे वाडी मालक असोत, माझे ग्रामदेवता असो किंवा आज पुरोगामी माझे वास्तुपुरुष असोत, या सर्वांनी काम केलेलं आहे. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना मी सदिच्छा नमस्कार करतो. आता आधुनिक झालंय त्याच्यामुळे हे चांगलं आहे ना, आणि असंच राहावं, पुढच्या पिढीला त्याचा उपयोग चांगला व्हावा या दृष्टिकोनाने चांगला आहे. उत्साह मिळेल ही आता जर चालू राहिली तर अधिक चांगलं होईल. आणि यापुढेही हा असाच कार्यक्रम आम्ही चांगला प्रकारे चालू ठेवला, चांगलं करत आलोत. आणि यापुढेही आता नवतरुण मंडळीनं
हा कार्यक्रम चालू ठेवावा, चांगल्या प्रकारे करावा. कार्यक्रम चालू केलेला आहे तो. बाळ गोपाळ जे छोटे मोठे सगळे, आता आम्ही वयोवृद्ध छोटे मोठे म्हणजे कमीच आहेत, पण बाकी जी मंडळी आहेत त्यांनी भवितव्यात जो चाललेला जो कार्यक्रम चांगला सुरळीतप्रमाणे जो होतोय तो त्यांनी साध्य करून दाखवावा आणि चांगलं नावलौकिक करावं आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा द्याला. सदिच्छा. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार घाटोळे गावंदरवाडी दत्त मंडळ परिवार. भाग्यवंत आहोत आपण आणि या सुवर्ण महोत्सवाचे लाभार्थी आहोत आपण. भाग्यवंत आहोत आपण आणि या सुवर्ण महोत्सवाचे लाभार्थी आहोत आपण. संत कृपा झाली इमारत फळाली, संत कृपा झाली इमारत फळाली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. मंडळी, खरंच आपण हसत खेळत प्रेमाने एकत्र राहावे या हेतूने 50 वर्षापूर्वी आपल्या वाडवडिलांनी गावंदरवाडीची वार्षिक सत्यनारायण महापूजा घालण्याची योजना आणि वाडीतील सर्व मंडळींच्या सहाय्याने 1975 साली प्रथम महापूजा घालून आपल्याला एक भक्कम पाया घालून दिला. हा पाया इतका भक्कम आहे की आजपर्यंत झालेल्या सर्व वार्षिक महापूजांना दत्त मंडळ परिवारातील अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक सदस्याने पूजेच्या प्रत्येक कार्यभागामध्ये हातभार लावलेलाच आहे. मग ते जमीन साफ करणे असू दे, सारवणे असू दे, पाणी भरणे असू दे, मांडव घालणे असू दे, नमन आयोजन करणे असू दे, आमंत्रण करणे असू दे, प्रसाद बनवणे असू दे, सजावट असू दे, भजन असू दे, वर्गणी देणगी असू दे, कार्यक्रमाचे चित्रीकरण असू दे किंवा नियोजन इत्यादी असंख्य कार्य असू देत. मंडळी, पडेल ते कार्य गावंदरवाडीतील प्रत्येक सदस्याने आनंदाने केलेले आहे, करत आहे आणि करत राहील. मंडळी, दत्त मंडळातील प्रत्येक सदस्याचं मी मनापासून कौतुक करतो. मंडळी, सर्वांना आपलेसे करतील असे काही शब्द असतात. शब्दांनाही सामर्थ्य यावं अशी काही गोड माणसं असतात. आणि किती मोठं भाग्य जेव्हा ती माणसं आपली असतात, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी असे आमच्या पाठीवर आधाराची थाप टाकणारे आणि आजही वाडीचा आधार असणारे आमचे धोंडू भाऊ, भगवान बंधू यांचा सर्व कार्यक्रमात सिंहाचा वाटा आहे. त्यांचा कामातील जोश हा आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरतो. वाडीच्या हिताचं कोणतंही काम यावं आणि भगवान बंधूंनी ते सफर करावे हे आपण सर्वांनी पाहिलेच आहे. आज या वयात सुद्धा ते त्याच श्रद्धेने काम करतात आणि तोच वारसा आता आपले बंधू संजय चव्हाण चालवित आहेत. दत्त मंडळातील सर्व सदस्यांना मी विनम्र अभिवादन करतो. मंडळी, आज या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात अजून एक प्रेमाची आणि मायेची बाब म्हणजे आपल्या गावंदरवाडीच्या माहेर वाशिंचं सुद्धा लाखमोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचंही खूप खूप कौतुक. मंडळी, आता इतकंच म्हणा असं वाटतं की पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, त्याच्या मुखी नाम रामकृष्ण हरी. भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. रामकृष्ण हरी भाऊ.